ऑनलाइन ठगी के मामले में भिवंडी पुलिस ने अंतर्राज्यीय गिरोह का भंडाफोड़ किया है। ऑनलाइन ठगी के जरिए इस गिरोह ने लाखों लोगों से धोखाधड़ी कर पैसों की उगाही की है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने गिरोह के 4 सदस्यों को गिरफ्तार किया। भिवंडी के फातिमा नगर पुलिस स्टेशन के अंतर्गत मुखबिर से मिली सूचना पर कार्रवाई करते हुए पुलिस ने अलग अलग नामों से बैंक खाते खोलकर ऑनलाइन ठगी करने वाले 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। इन आरोपियों ने कई बैंक खातों में पैसे ट्रांसफर किए और फिर तुरंत उन पैसों को निकाल लिया। पुलिस ने आरोपियों के पास से 12 मोबाइल फोन, 12 डेबिट कार्ड, 17 चेकबुक्स और करीब 70,000 रुपए की नकदी जब्त की। इन खातों की जांच में पाया गया कि धोखाधड़ी की रकम भारत के विभिन्न शहरों से ट्रांसफर की गई थी, जिनमें बिहार, तमिलनाडु, राजस्थान, गुजरात और कर्नाटक जैसे राज्य शामिल है। इन गिरोह के बारे में अधिक जानकारी जुटाई जा रही है। दिनांक 30 जानेवारी रोजी शांतीनगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे API चोपडे आणि आमचे पोलीस हवालदार सय्यद यांना विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही लोक ऑनलाइन फ्रॉड करत आहेत आणि ते एका ठिकाणी सर्वजण थांबलेले आहेत। अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे तपास पथकाची टीम फातिमा नगर येथे त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना एका रूममध्ये 5 इसम मिळून आले। या 5 इसमांकडे एकूण 12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड, 17 चेकबुक, 1 पासबुक, 2 पॅन कार्ड असा जवळपास 70,000चा मुद्देमाल या इसमांकडे मिळून आल्यावर आणि त्यांची सर्व संशयास्पदरित्या त्यांच्या सगळ्या हालचाली होत्या त्या पाहिल्यानंतर आमच्या तपास पथकाने हे लोक नक्की काय करतायत, ऑनलाइन फ्रॉड करतात तर कशा प्रकारचा करतायत याबाबतीत आपल्या ऑनलाइन पोर्टलवर माहिती घेतली असता या लोकांनी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये खाते उघडले होते वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडून त्या बँक खात्यामध्ये जवळपास 5 राज्यातून म्हणजे बिहार, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून अमाऊंट ट्रान्सफर झाल्या होत्या। या 19 जवळपास खाती आहेत। या खात्यांमध्ये या वेगवेगळ्या ठिकाणाहून अमाऊंट ट्रान्सफर झाल्या होत्या। त्या बाबतीत अधिकचा तपास चालू आहे। अधिक तपास करत असताना या ज्या खात्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यातून पैसे वर्ग झालेले आहेत त्या ठिकाणी या लोकांच्या विरुद्ध फ्रॉडचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तिकडच्या पोलिसांनी हे अकाउंट्स फ्रीज केल्याची आपल्याला माहिती मिळाली। त्यानंतर आपली खात्री झाली की हे सर्व इसम हे ऑनलाइन फ्रॉड करणारे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला आम्ही ऑनलाइन फ्रॉड करण्याबाबत फसवणुकीचा IT ॲक्ट सह गुन्हा दाखल केलेला आहे। यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत? या लोकांचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत। यांच्यावर आत्तापर्यंत अशा प्रकारचे गुन्हे दाखल नाही आहेत, परंतु हे सर्व तरुण मुलं आहेत। त्याच्यामध्ये 2 17 वर्ष वयाची मुलं आहेत, बाकीचे 3 जण आहेत ते 20 ते 23 अशा वर्षाची वयाची मुलं आहेत आणि ही एका मास्टरमाइंडच्या सांगण्यावरून त्यांनी हे अकाउंट्स उघडलेले आहेत। तपासादरम्यान अशी माहिती मिळाली की यांच्या बँक खात्यांचा वापर केला जात होता आणि जो इसम आता फरार झालेला आहे तो इसम ऑनलाइन फ्रॉड करून यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे वर्ग करत होता आणि त्यांच्याकडून हे पैसे तो तात्काळ काढून घेत होता। जवळपास 1 महिन्यापूर्वी हे सगळे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत आणि 1 महिन्यात या अकाउंटमध्ये 35 लाख रुपये वर्ग झालेले आहेत। ही सर्व फ्रॉडची रक्कम आहे आणि ही रक्कम तात्काळ या लोकांनी काढून त्या इसमाला देऊन टाकलेली आहे। त्यामुळे आता तो इसमाचाही आम्ही शोध घेत आहोत आणि अधिकचा तपास करून याच्यामध्ये इतरही काही लोक याच्यामध्ये सहभागी असतील त्या सर्वांचे शोध घेण्याचं काम चालू आहे। यांच्यावर किती दिवसाची पोलीस कोठडी ठेवणार? आता हे जे 3 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे त्यांना कोर्टामध्ये काल हजर करण्यात आलं होतं। त्यांची 4 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। अधिकचा तपास सुरू आहे।